नमस्कार, मी डॉक्टर रुजुता वाघ। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये गणेश चतुर्थीबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे। बघा, आपले पूर्वज इतके ज्ञानी आणि हुशार होते। त्यांनी काय केलं, पुढच्या सर्व पिढ्यानपिढ्या निरोगी राहाव्यात, आरोग्यदायी राहाव्यात म्हणून आपल्या आहारामध्ये आपल्या आरोग्यासाठी जे चांगलं आहे ते सर्व काही त्यांनी पूजेमध्ये त्याचा समावेश केला। त्याला एक धार्मिकतेची जोड दिली। आपण जे गणपती बाप्पाला जो नैवेद्य ठेवतो, गणपती बाप्पाच्या समोर जे ठेवतो ते गणपती बाप्पा कोण आहे? बुद्धीची देवता, बुद्धी देणार आहे। त्याच्या समोर जे आपण नैवेद्य म्हणून ठेवतो ते सगळं आपल्या बुद्धीसाठी चांगलं आहे, बुद्धी वाढवणार आहे, ब्रेन टॉनिक आहे। आता पहिलं म्हणजे तुम्हाला सांगते, गणपती बाप्पाला आपण नैवेद्य ठेवतो ते मोदक। आता सर्वप्रथम तुम्हाला सांगते, आपण श्रीफळ कोणाला म्हणतो? नारळाला। श्रीफळ म्हणजे गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त आवडणारं आहे तो म्हणजे नारळ। आज बघा, मला कोलेस्ट्रॉल होईल म्हणून मी नारळ खात नाही, मला ब्लॉकेजेस होतील, मला हार्ट ब्लॉकेज होईल म्हणून मी नारळ खात नाही, हे जे चुकीचं आहे। जे देवाच्या समोर आपले पूर्वज चुकीचे होते का हो? नाही। त्यांनी काय केलं, जे देवाच्या समोर ठेवलं ते तुझ्या आरोग्यासाठी चांगलं, हे आपल्याला त्यांनी एक परंपरेने चालत आलेले, हे आपल्याला त्यांनी दाखवून दिलं। आता नारळ तुम्हाला माहिती आहे, नारळामध्ये ओमेगा 3 आहे, ओमेगा 6 आहे, ओमेगा 9 आहे, ओमेगा 3 to 6, 6 to 9 एक मीडियम चेन ट्रायग्लिसराईडची आहे। नारळामध्ये लॉरिक ॲसिड आहे, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीव्हायरल प्रॉपर्टीज आहे त्याच्यामध्ये। कोणत्याही बिगेस्ट जर्म किलर इन द वर्ल्ड इज कोकोनट। म्हणजे कोणतेही जर्म आपल्या शरीराला कुठल्याही ॲलर्जीज आली, कुठला बॅक्टेरिया फंगसचा संपर्क आला शरीराशी, तर त्याच्यासाठी बिगेस्ट जर्म किलर कोण आहे? कोकोनट। आता बघा, मोदकामध्ये आपण काय घालतो? नारळ आणि गूळ। गुळामध्ये काय असतं? लोह, आयन, आणि दुसरं असतं ते म्हणजे मिनरल्स रिच आहे गूळ। आता ह्या दोघांमुळे मोदक बनतो। हे बुद्धी वाढवणारं आहे, हे ब्रेन टॉनिक आहे। बघा, आता ह्याच्यावरती एक तुम्हाला साधं एक सांगते। तुमच्या घरात जर का कोणी वयस्कर आजी आजोबा, आई बाबा, काका काकी कोणी असतील वयस्कर, वयोमानाप्रमाणे थोड्या काही गोष्टी आपण विसरतो किंवा परत तेच बोललं जातं, असं कोणालाही होत असेल तर त्यांना हे ब्रेन टॉनिक म्हणजे रोज तुम्हाला मोदक करण्याची गरज नाही आहे। साधं थोडंसं खोबरं म्हणजे चून आणि गूळ मिक्स करून तुम्ही ते त्यांना रोज 1 चमचा खायला देऊ शकता। ते त्यांच्या ब्रेनसाठी टॉनिक आहे, त्यांच्या मेंदूसाठी तो उत्तम आहार आहे। हे झालं मोदकाचं। गणपती बाप्पाला काय आवडतं? दुर्वा। आपण काय वाहतो? दुर्वा वाहतो, लाल जास्वंदीचं फूल वाहतो। आता दुर्वा काय सांगतात? दुर्वा अतिशय थंड आहे। विषम ज्वराचा ताप आला असेल किंवा अंगामध्ये उष्णता निर्माण झाली, अंगामध्ये आपल्याला पित्ताचा त्रास होत असेल, तो तुम्ही 1 चमचा दुर्वांचा रस पिऊ शकता। तो तुम्हाला तुमच्या अंगातली उष्णता कमी करणार। गणपती बाप्पाला काय आवडतं? जास्वंद। जास्वंदीमध्ये स्वतःच्या प्रॉपर्टीज आहेत, अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी आहे। ते अजून एक प्रॉपर्टी म्हणजे कूलिंग प्रॉपर्टी आहे। कूलिंग म्हणजे अंगामध्ये काही उष्णता वाढली किंवा काही सूज आली असेल आपल्या अंगाला, तर ती जाण्यासाठी आपण जास्वंदीचा उपयोग करू शकतो। लक्षात ठेवा, अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपण आरती करताना काय वापरतो? धूप आणि कापूर। कापूर हा जर का तुम्ही खोबरेल तेल किंवा तिळाच्या तेलामध्ये थोडासा कापूर घालून ठेवला आणि त्या तेलाने अंगाला मसाज केलं तर ज्यांना संधिवात आहे, म्हणजे आर्थरायटिस किंवा ऑस्टिओआर्थरायटिस ज्यांना आहे, म्हणजे ज्यांना हाडांची दुखणी आहे, त्यांना आराम मिळतो। बघा किती सुंदर, म्हणजे किती आपल्या ह्या पूर्वजांनी ज्या चालीरीती घालून दिल्या आहेत त्या अतिशय छान आहेत। आणि आपल्याला पुढच्या पिढीला जसं आपण देतोय
त्याप्रमाणे आपण इतरही काही त्यांना चांगलं द्यायला पाहिजे. आपल्या पिढ्यानपिढ्या जे चालत आलं आहे ते पुढच्या पिढीला पोचू देत ह्याची जबाबदारी आपली पण आहे ना. हे सर्व लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा. धन्यवाद.